नमस्कार. आज आपण झणझणीत चमचमीत मटणाचा रस्सा बघणार आहोत. सर्वात प्रथम आपण एक मोठं टोप घेतला आणि टोपामध्ये तेल टाकलं. तेलामध्ये मिरे, लवंग, इलायची टाकलेली आहे आणि तिच्यातच आपण पावणा किलो मटण आणि त्याचा अर्धा भाग कांदा आपण इथं वापरलेला आहे. कांदा टाकला की लगेच तिच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता जो कांदा आहे तो आपल्याला ब्राऊन होईपर्यंत मटणामध्ये होऊ द्यायचा आहे. म्हणजे जे मटणाचं पाणी आहे अंगचं ते पूर्ण आटवायचं आहे आणि तिच्यातच हा कांदा ब्राऊन होईपर्यंत होऊ द्यायचा आहे. हे बघा, आज आपण जी रेसिपी बनवणार आहे म्हणजे जे मटणाचा रस्सा बनवणार आहे याच्यामध्ये आपण अजिबात खोबऱ्याचा वापर करणार नाही. बिना खोबऱ्याची आपण ही भाजी बनवत आहोत. शिवाय याच्यामध्ये आपण कोणकोणते मसाले वापरणार आहे ते पुढे आपल्याला दिसणारच आहे. खूप साधी पद्धत आहे, अजिबात वेळ लागत नाही भाजी बनवायला आणि भाजी तर एक नंबर लागते राव. एकदा करून तर बघा. जेव्हा आपण मटणाचं पाणी आटू तेव्हा थोडं लक्ष द्यावं लागतं, कारण की एकदा दोनदा मधामध्ये हे मटण आणि कांदा हलवून घ्यावं लागतं. नाहीतर काय होईल, लक्ष नाही दिलं तर पूर्ण मटण खाली लागू शकतं. तर आता बघू शकता तुम्ही कशा प्रकारे मी पूर्ण मटणाचा रस्सा आटू दिला आणि जो कांदा आहे तो ब्राऊन होईपर्यंत होऊ दिला. मटणाचा रस्सा आटला आणि हा पण हलवतच गेलं तर जो कांदा आहे तो ब्राऊन होतो आणि अशाच प्रकारे कलर त्याला येतो. थोडी वेगळी पद्धत आहे पण ही भाजी बनवायला खूप सोपी आहे आणि खायला तर एक नंबर आहे. फक्त आपल्याला इथं एक मसाला तयार करायचा आहे. 1 वाटी एवढं दही आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या दह्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहे. सुरुवातीला तर हे दही आपल्याला पूर्ण हलवून घ्यायचं आहे, म्हणजे ज्याच्या ज्या गाठी असेल त्या मोकळ्या करायच्या आहे. आता याच्यामध्ये आपण 2 चमचे धनिया पावडर, 2 चमचे मिरची पावडर, 1 चमचा हळद. आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बस एवढाच मसाला आहे, जास्त मसाले आपण इथं आता वापरत नाही. हे मिक्स झालं की लगेच आपल्याला हे दह्याचा मसाला आहे तो ह्या मटणामध्ये टाकून द्यायचा आहे. तुम्ही अशा प्रकारे ही भाजी बनवली तर तुमच्या घरचे लोक तुमची तारीफ करू थकून जातील आणि तुम्ही ऐकू थकून जासाल. अशा प्रकारे ही भाजी बनते. कांदा आणि जे मटणाचं पाणी आटलं आणि कांदा ब्राऊन झाला की लगेच हे वाटण याच्यामध्ये टाकायचं. म्हणजे जे दह्याचा आपण मसाला तयार केलेला आहे हेच त्याचं वाटण आहे. तर हे वाटण असं टाकून द्यायचं आणि सर्व मिक्स करून घ्यायचं. जोपर्यंत दह्याचं पाणी आटणार नाही तोपर्यंत हे हलवत राहायचं. आता आपण इथं हिरवा मसाला तयार करणार आहे. याच्यामध्ये आपण अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे. ते आपण पाट्यावर मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे आणि जेव्हा ते दह्याचं पाणी आटलं तेव्हाच हा हिरवा मसाला याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे. आता हे बघा, दह्याचं पाणी आटणं झालं की याच्यामध्ये आपल्याला हिरवा मसाला टाकायचा आहे. हिरवा मसाला मी इथं 4 चमचे वापरत आहे, कारण की आम्ही 4 जण आहे म्हणून 4 चमचे वापरत आहे. तुम्हाला किती भाजी बनवायची आहे त्या हिशोबाने तुम्ही हिरवा मसाला टाका. आणि हिरवा मसाला थोडा जास्त पण टाकला तरी काही फरक पडत नाही. थोडा जास्त असला तरी याच्यामध्ये ॲडजस्ट होऊन जातं.
आता हे बघा, तुम्हाला ही भाजी कुकरमध्ये शिजवायची असेल तर तुम्ही हा मसाला छानपैकी परतणं झाला की हिच्यामध्ये पाणी टाकून की तुम्ही कुकरमध्ये 4 शिट्ट्या देऊन ही भाजी शिजवू शकता. पण इथं मी कुकरमध्ये नाही शिजवत, मला ही भाजी टोपामध्ये शिजवायची आहे. आता इथं आपण गरम पाणी टाकणार आहे, कारण की जे मटण आहे ते पटकन शिजण्यासाठी इथं आपण गरम पाण्याचा वापर केलेला आहे. अर्धा घंटा लागतो कमीत कमी मटण शिजायला, कारण की आपण कमी गॅसवर हे मटण शिजवलं आहे. जेव्हा तुम्ही कुकरमध्ये हे मटण शिजवसाल तर तुम्ही थंड पाणी टाकलं तरी चालेल किंवा गरम पाणी टाकलं तरी चालेल. गरम पाणी टाकलं तर पटकन मटण शिजेल आणि थंड पाणी टाकलं तर थोडा वेळ लागेल. आता जे आपण पाणी टाकलेलं आहे ते पाणी आटून जाऊ नये म्हणून वर परातीवर पण पाणी टाकायचं आणि ते आटलं की टाकतच राहायचं, म्हणजे ते आतून वाफ बनून आपलं जे मटण आपण बनवलं आहे ते एकदम छान शिजेल आणि त्याचं पाणी पण आटणार नाही. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मटण शिजलेलं आहे. कंप्लीट अर्धा घंटा लागला होता मटण शिजण्यासाठी आणि जो रस्सा आहे तुम्ही बघू शकता किती घट्ट झालेला आहे आणि पाणी आटलं पण नाही, कारण की ते आपण परातीमध्ये पाणी टाकलं होतं म्हणून. आता इथं आपण जो गरम मसाल्याचा वापर करत आहे, जो रेडीमेड गरम मसाला आहे तोच वापरत आहे. पण तुम्ही घरच्या घरी मसाला बनवला तर तो अजूक चांगला रस्सा आपला बनेल. पण आता मी बनवणार नाही, मी जो रेडीमेड मसाला आहे तोच टाकत आहे. तर अशा प्रकारे वरून आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे आणि थोडा अजून उकळा येऊ द्यायचा, 2-3 मिनटं उकळा येऊ द्यायचा गरम मसाला टाकल्यानंतर. मग तुम्ही बघितलं कशा प्रकारे ही भाजी बनवली आहे आपण. वाटतं का वाटण टाकलं नाही म्हणून. पूर्ण घट्ट भाजी बनलेली आहे आणि मटण पण बघा कशा प्रकारे शिजलेलं आहे. आता हे इथं गरम असल्यामुळे मला दाबता येत नाही, पण खूपच छान मटण शिजले होतं, म्हणजे एकदम नरम झालं होतं मटण. असं वाटलंच नाही आपण असं भगोण्यामध्ये शिजवलं आहे. वेळ लागतो अर्धा घंटा. कुकरमध्ये शिजवलं असतं तर 5 मिनटाचं शिजलं असतं, पण मला आज कुकरमध्ये नव्हतं शिजवायचं. मग ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि जे कोणी नवीन असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मी अशीच पारंपरिक पद्धतीने व्हिडिओ बनवतच असते. चला मग तुम्ही पण बनवा आणि तुमच्या कुटुंबाला खाऊ घाला. चला बाय, टेक केअर.